उद्या अक्षय तृतीया आहे. आंबा खरेदी करताय, पण तो नक्की देवगड हापूसच आहे का? हा देवगड हापूस ओळखायचा कसा? त्याची काय वैशिष्ट्ये असतात? जाणून घेऊया हा खास रिपोर्ट. त्याच्या मुहूर्तावरती सर्वजणच आंबा खरेदीला महत्त्व देतात आणि आता देखील आपण बघतोय कोल्हापुरातील बाजारपेठ जी आहे ती पूर्णपणे सजलेली आहे. सध्या आपण कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि या ठिकाणी जरी बघितलं तरी मोठी ग्राहकांची गर्दी जी आहे ती आता झालेली आहे. मात्र एकीकडं हापूस आंब्याची खरेदीच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र हापूस नेमका कसा असतो हे अनेकांना माहिती नसतो. आंबे खरेदीला आल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतो की यातला देवगड हापूस कुठला, रत्नागिरी हापूस कुठला. कर्नाटकातून देखील मोठ्या प्रमाणात हापूस आलेले आहेत. पायरी आंबा असतो. ह्या सगळ्यांचं कशा पद्धती ओळख जी आहे ती त्या ठिकाणी सांगा. कोकणच्या हापूसची ओळख अगदी साध्या पद्धतीने आपण देखील सर्वसामान्य माणसं या ठिकाणी ओळखू शकतात. त्याच्यामध्ये आंब्याची असणारी जी काही साल आहे ती सालीवरती देखील साल पातळ असायला पाहिजे. आंब्याचा सुगंध देखील चांगल्या पद्धतीचा यायला पाहिजे. अशा पद्धतीचे आणि किंवा आपण एखाद्या व्यापाऱ्याकडे आंबा घ्यायला गेलो तर तो आंबा आपल्याला कट करून दाखवा म्हणून त्याला आपण सांगू शकतो. तो आंबा आतनं केशरी निघाला तर कोकणचा म्हणून आपण या ठिकाणी ओळखला पाहिजे. समोरून जर बघितलं तर एकदम देखणा आंबा दिसतोय, सेम पद्धतीचा आंबा दिसतोय, परंतु आंबा कापल्यानंतर आज 100% खराब असणार आहे किंवा पिवळा निघणार. म्हणजे हे या गोष्टी आम्हालाच फक्त ओळखतात. आता आतनं आंबा बघा कसा आहे. अगदी हे ओळखलं कसं आतून खराब असणार तुम्ही सांगा. आम्हाला हातात आल्या आल्या आंबा कळते की कशा पद्धतीचा आंबा आहे, चांगला आहे का वाईट आहे. हे 100% आम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान असल्यामुळे आम्हाला कळते. परंतु कोकणचा आंबा जर तुम्ही बघायला गेलात, हा आंबा जरी हिरवा दिसत असला तरी आतनं केशरी निघणार 100%. ते समोरून हिरवा जरी दिसत असला तरी आतनं कलर बघा आंब्याचा, आणि आंब्याचा सुगंध देखील आपण बघू शकताय. खूपच छान आहे, खूप गोड आहे आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अगदी म्हणजे साजेसा असा आहे. देवगड हापूस म्हणजे केशरी रंग आणि चवीला एकदम सुंदर आहे. तर वासावर लगेच कळतंय की फरक जाणवतोय लगेच कर्नाटक आणि हा. या वर्षीचा पहिलाच आंबा आहे आणि अप्रतिम चव आहे आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे केशरी पण आहे आणि याची चव तर एकदम गोड आणि खायला एकदम मस्त आहे. प्युअर देवगड. आजच आलेलो मी आता, तर आता टेस्ट बघितली मी सध्या, तर अप्रतिम टेस्टला नाव हापूसच घेण्याला हो 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 सगळ्यात भारी. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.